बाळा, जग तुला काय म्हणतं यापेक्षा तुझी माणसं तुला कशी वागवतात यावर तुझं सुख अवलंबून असतं. जेव्हा आपलीच माणसं विश्वासाचा हात सोडतात तेव्हा होणारं दुःख काळजाला आरपार चिरून जातं. पण थांब, डोळे पुसून घे, कारण ज्याचे कुणी नसतात त्याचे स्वामी असतात. तुझे रडण्याचे दिवस आता संपले आहेत, कारण तुझ्या भाग्याचा सूर्य आता उगवणार आहे. स्वामी म्हणतात, नाती टिकवण्यासाठी कधीकधी आपल्याला अभिमान सोडावा लागतो. चुकला असाल तर माफी मागा आणि समोरचा चुकला असेल तर त्याला माफ करा. लक्षात ठेव, मातीची भांडी आणि सोन्याचे दागिने तुटले तर पुन्हा बनवता येतात, पण विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडणं अशक्य असतं. आयुष्यात झुकायला शिका, पण तिथेच जिथे तुमच्या अस्तित्वाची किंमत असेल. तुम्हाला हा विचार पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लोक काय करतात यात वेळ घालवण्यापेक्षा आपलं कर्म कसं चांगलं राहील याकडे लक्ष दे. प्रतिष्ठा आणि पैसा ही तर येणारी जाणारी सावली आहे. आज आहे, उद्या नाही. त्यामुळे गर्व कधीच करू नकोस. तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ आली की तुला जे हवंय ते स्वामी स्वतः तुझ्या पदरात टाकतील. हताश होऊ नकोस, कारण संकटाच्या रात्रीनंतरच यशाची सकाळ येते. आजचा हा संदेश तुझ्यासाठी एक नवी आशा घेऊन आला आहे. स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर नाही. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. या वर्षात तुला अशा काही संधी मिळतील ज्यामुळे तुझी आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलून जाईल. कर्ज आणि चिंतांच्या विळख्यातून स्वामी तुला मुक्त करतील. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेव आणि हे विचार गरजू भक्तांपर्यंत पोहोचवा. मी तुझा पाठीराखा आहे. मी तुझ्या आयुष्यातील तुटलेली नाती आणि बिघडलेली कामं सुधारायला आलो आहे. जगाला जे अशक्य वाटतं ते स्वामी एका क्षणात शक्य करू शकतात. फक्त एकच कर, दिवसातून थोडा वेळ शांत बसून स्वामी नामाचा जप कर. तुझ्या मनातली इच्छा स्वामींना नक्कीच ठाऊक आहे आणि ती पूर्ण होणारच. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा आता अपूर्ण राहणार नाही. फक्त 2 मिनिटं मनापासून स्वामींचं स्मरण करा. स्वामी समर्थांची साथ तुमच्या पाठीशी असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकणार नाही. एक आठवण कायम ठेवा, सत्याचा मार्ग कधीही अपयशी ठरत नाही. शेवटी चांगल्याचाच विजय होतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून आर्थिक चणचण दूर करायची असेल, घरात सदैव लक्ष्मीचा वास असावा आणि सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर पूर्ण श्रद्धेनं कमेंटमध्ये हे वाक्य नक्की लिहा. विष्णुप्रिया माता लक्ष्मीला माझा कोटी कोटी प्रणाम. तुमच्या या एका कृतीमुळे तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल होतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. भगवंताची इच्छा आहे की तुम्ही या 3 गोष्टी मनावर कोराव्यात. अढळ विश्वास. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतील. स्वामींचं कार्य. आपल्या डोळ्यांना जे संकट वाटतं त्यातून स्वामी तुमच्यासाठी एखादी मोठी संधी निर्माण करत असतात. स्वामींचं अस्तित्व. तुम्ही स्वतःला कधीही एकटं समजू नका. स्वामी अदृश्य रूपानं सदैव तुमच्या सोबत आहेत. जेव्हा तुमचे पाय थकतील तेव्हा स्वामी तुम्हाला बळ देतील. जेव्हा मन उदास होईल तेव्हा ते तुम्हाला आशेचा किरण दाखवतील. अशक्य गोष्टींना शक्य करण्याची ताकद फक्त स्वामींच्या नामात आहे. तुमच्या मेहनतीला आता यशाची फळं मिळण्याची वेळ आली आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्या व्यक्तीचा मार्ग स्वतः देव कधीही अडवत नाही. तुम्ही कोणासाठीही केलेलं चांगलं काम कधीच वाया जात नाही. त्याचं फळ तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळतं. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमची स्वामींवर निस्सीम श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्की लिहा. आणि हा मोलाचा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. माझ्या प्रिय लेकरा, तुझे रक्षण करायला तुझी ही स्वामी माऊली अजून जिवंत आहे हे विसरू नकोस.
जेव्हा तू संपूर्ण श्रद्धेनं माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा तुझ्या अंतरातून भक्तीचे आणि चैतन्याचे झरे वाहू लागतील. मी तुला दिलेले वचन आहे, मी तुझा हात कधीही सोडणार नाही. आपले नाते केवळ आजचे नाही तर ते अनंत काळाचे आहे. तुला वाटत असेल की सर्व काही थांबले आहे, पण मी पडद्यामागे तुझ्यासाठी सतत कार्यरत आहे. मी तुझे अश्रू सुखात आणि तुझी गरिबी समृद्धीत बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो. आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरी घाबरू नकोस. तुझी अडलेली कामं मार्गी लावण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेनं राधे राधे किंवा श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि ही सकारात्मकता इतरांपर्यंत पोहोचव. आजपासून देवाचं हे 3 शब्द गाठीशी बांधून ठेव. कठीण प्रसंगातही देवावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. तोच तुला रस्ता दाखवेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला मी सकारात्मकतेत बदलणार आहे. तुझे दुःख मी जास्त काळ पाहू शकत नाही, म्हणूनच मी तुझ्या उपचारासाठी धावून आलो आहे. जेव्हा तू हताश होतोस तेव्हा मी तुला बळ देतो. जेव्हा जग तुला मार्ग दाखवत नाही तेव्हा मी तुझ्यासाठी नवीन वाटा तयार करतो. आता तुझ्या आयुष्यात प्रगतीचा असा काळ येणार आहे जिथे तुझे प्रत्येक स्वप्न साकार होईल. तुझ्या थकव्याचे रूपांतर आता समाधानात होणार आहे, कारण तुझ्या जीवनाची गाथा आता मी स्वतः लिहित आहे. तू कधीच एकटा नसतोस. मला मागण्याची गरज नाही, तरीही तुझे शब्द ऐकायला मला आवडते. माझे देवदूत तुझ्या प्रार्थनेची वाट पाहत आहेत. तू फक्त दिवसातून 5 मिनिटे शांत बसून माझे नाव घे. जर तू या बदलासाठी तयार असशील तर मला सांग, हो स्वामी आई, मी तयार आहे. आज तुझ्या सर्व चिंतांचा आणि संघर्षाचा अंत होणार आहे. गेलेल्या संधी आणि हरवलेला आनंद मी तुझ्या आयुष्यात पुन्हा परत आणत आहे. मी न्यायी आहे आणि माझ्या भक्तांना फसवणाऱ्यांपासून मी त्यांचे रक्षण करतो. दररोज सकाळी माझी प्रार्थना कर आणि तुझे कुटुंब माझ्यावर सोपवून दे. तुझे भविष्य अंधारमय म्हणणाऱ्यांना आता चमत्कार दिसेल. तू मला ओळखण्यापूर्वीच मी तुला निवडले आहे. मला हाक मारणं कठीण नाही, फक्त प्रेमानं साथ घाल, मी उत्तर द्यायला नक्की येईन. मी तुला कल्पनेपेक्षा जास्त देईन, फक्त तुझ्या मूल्यांशी तडजोड करू नकोस. तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत सावलीसारखी आहे. तुमच्या मनातील कितीही मोठी इच्छा आता पूर्ण होईल. केवळ 2 मिनिटे स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमची साथ स्वामी कधीच सोडणार नाही. अगदी मरेपर्यंत ते तुमचे रक्षण करतील. ज्यावेळी तुम्ही पूर्ण निष्ठेनं प्रार्थना करता तेव्हा स्वामींचा हात तुमच्या पाठीशी असतोच. जग तुम्हाला विसरू शकतं, पण तुमचा देव तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. माणसांची प्रेम करण्याची पद्धत बदलू शकते, ते तुम्हाला दुखावू शकतात, पण ईश्वराचं प्रेम अथांग आणि निस्वार्थी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचं आरोग्य, कुटुंब आणि भवितव्य आता त्यांच्या सुरक्षित हातात आहे. तुम्हाला जे काही लाभलं आहे त्या आशीर्वादांची कदर करा, त्याचं रक्षण करा. छोट्या गोष्टींमध्येही जर तुमची श्रद्धा प्रामाणिक असेल तर स्वामी तुम्हाला अधिक मौल्यवान आणि कायमस्वरूपी सुखाची भेट देतील. तुमच्या अढळ विश्वासामुळेच आज तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि स्वामींना तुमची हीच भक्ती प्रिय आहे. स्वामींच्या आज्ञांचे पालन करा आणि हा संदेश मनापासून स्वीकारा. स्वामींची अद्भुत शक्ती तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल. स्वामी म्हणतात, तुझा आजवरचा प्रवास कठीण होता, पण तुझ्या चिकाटीमुळे आता मार्ग बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात आता दैवी ऊर्जेचे आगमन झाले आहे. तुमची बदललेली दृष्टी आणि जगण्याची नवी ओढ पाहून स्वामी तुम्हाला अलौकिक आशीर्वाद देणार आहेत. हे शब्द केवळ माहिती नसून तुमच्या जीवनाचा आधार आहेत. संकटाच्या वेळी स्वामी तुम्हाला ज्ञान आणि संयम देतील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आता मोठे बदल घडणार आहेत.
हा दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये राधे राधे किंवा हरे कृष्ण नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतर 2 स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. तुमच्या घरादाराच्या रक्षणासाठी स्वामी सदैव तत्पर राहतील. आता तुमचं मन आणि आत्मा शुद्ध होणार आहे. पूर्वी ज्या मोहांनी तुम्हाला अडकवून ठेवलं होतं त्यापासून तुमची सुटका होईल. स्वामींच्या आशीर्वादानं तुमची विचारसरणी बदलणार आहे. निंदा नालस्ती किंवा नकारात्मक गोष्टींपासून लांब राहून केवळ सत्कर्मावर लक्ष केंद्रित करा. यासाठी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. तुमच्या प्रगतीचे नवे दरवाजे आता उघडणार आहेत. ज्यांनी तुमची साथ सोडली किंवा तुम्हाला त्रास दिला त्यांनाही आता तुमच्या अस्तित्वाची किंमत कळेल. तुमची भीती आणि तणाव आता स्वामी दूर करत आहेत. कोणत्याही वाईट शक्तीचा किंवा तंत्रमंत्राचा तुमच्यावर परिणाम होणार नाही, कारण तुमचं रक्षण कवच स्वतः स्वामी आहेत. बाळा, खचून जाऊ नकोस. तू बलवान आहेस आणि स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमानानं पुढे जात राहा. जर तुम्ही या नव्या प्रवासासाठी सज्ज असाल तर देवा मी तयार आहे असे कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रभावी संकटमोचन मंत्र ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा.